परिषदेचे दाखवून चालू आहे. सध्याला जनतेचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी एक नवीन चेहरा दिलेला आहे की आमच्यासाठी एक जागा सोडलेली महायुतीची. महायुतीमध्ये आम्ही मशाल आणि वंचित बहुजन आघाडी, मशाल गॅस या दोघांच्या युतीमध्ये आम्ही लढत आहोत. आमची फाईट ही BJP शिवसेना याच्याशी आहे आणि आज आम्ही जो काम करतोय ते काम सगळ्यासाठी चांगलं आहे आणि एक नवीन चेहरा दिलेला आहे बाळासाहेबांना. आणि जे जुने जे काम इतक्या दिवसानं राहतात BJP वाले, हे काम करत नाहीत. काम नाही केल्यामुळे हे त्याला कोणी वोटिंग देणार नाही. त्याची हवा एकदम टाईट झालेली की एक नवीन चेहरा जो त्याला टक्कर देऊ राहिला. जनतेसमोर काय मुद्दे घेऊन जाणार? जनतेच्या पूर्ण समस्या ज्या राहतील त्या पूर्ण समस्या आम्ही एक नवीन तरुण अशा तडफदार येणं ह्या सर्व जनतेच्या समस्या सोडवणार. आतापर्यंत भरपूर काही आम्ही वोट दिले, पण आज टाइम असा आहे की आज आम्ही स्वतः लढणार आहे जनतेसाठी. आज आम्ही कार्यकर्ते होतो, आज आम्ही स्वतः उमेदवार आहे आणि स्वतः आम्ही लढणार आहोत. 20 जानेवारीला जे गिरीश महाजननी जे केली त्याबद्दल काय सांगा? ते तर त्याचा मी जाहीर निषेध करतो की असे व्हायला नाही पाहिजे की या सर्व समाजामध्ये महापुरुषाचा अपमान व्हायलाच नाही पाहिजे. महापुरुष कोणत्याही जाती धर्माचा नसतो, तो सर्व समाजाचा असतो. त्यामुळं कोणत्याही महापुरुषाचा जो फुले शाहू महाराजाचा, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यामध्ये कोणत्याही महापुरुषाचे यांनी असे ही करायला नाही पाहिजे की अवमान करू नये. जे की आज त्याला ह्या जे अवमान केलेलं आहे त्यामुळं त्याला जरूर ह्या मताचा फटका बसणार आहे. आणि इथं मुस्लिम आणि दलित आणि इतर सर्व जो बहुजन आहे, हा बहुजन आज एकवटलेला आहे आणि हा सगळं बहुजन हा BJPच्या ज्या विरोधामध्ये आहे. तर इच्छा दोघर जिल्हा परिषद पंचायत समितीचे मेंबर पण होते, त्यांनी विकास कामं केले नाही? काही नाही केलेले, त्यांनी कोणतेही कामं केलेले नाही. आज ते फक्त काही जणाला सांगावं लावते की तुम्ही सांगा की मोठे मोठे कामं केलीत, परंतु त्याने खऱ्या पाहून कामं केलेले नाहीत. आधी टँकरने पाणी गावागावात जाते. पैठण तालुका शहराजवळ असून, आपलं धरणाजवळ असून टँकरने पाणी गावात गावात जाते. पाण्याचा प्रश्न कसं मिटवणार? पाण्याचा प्रश्न आता सध्याला पाणी जे जमिनीमध्ये मुरतंय की प्रत्येक गावोगाव पाणी फाउंडेशनच्या ज्या स्कीम आहेत त्या राबवणं गरजेचे आहेत. आणि पाणी प्यायसाठी आपल्याला तिथून तर जवळच आहे. जरा यायनं थोडेसे घ्यायचे, सत्ता यायची हातात आहे, यायनं आणायला पाहिजे पाणी. कारण की सत्ता यायची आहे, पूर्ण खाली सत्ता द्यायची, वरही सत्ता द्यायची आहे. मग यायला आणायला वेळ का लागतो? जनतेला पाणी भेटायला पाहिजे, मग याला वेळ का लागतो? 7 तारखेला निवडणूक होणार आहे, काय जनतेला आव्हान करा? जनतेला आव्हान एवढंच आहे की आम्हाला यांनी भरभरून मतांनी विजय करावं. आम्ही यांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहेत. तुम्ही पाहून घ्या की इतके दिवस हे जर कधी सत्तेमध्ये असताना हे प्रश्न सोडित नाही, मग याला काहून सत्तेमध्ये बसवतात तुम्ही? याला सत्तेतून खाली करा आणि नवीन चेहरे द्या, नवीन लोकांना द्या संधी. शेवटचा प्रश्न असा आहे, या तुमच्या गणामध्ये मुस्लिम निर्णायक मतदान राहणार आहे, कोणाच्या बाजूने मुस्लिम मतदान? मुस्लिम हा वंचित मध्ये म्हणजे वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करणार आहे की मुस्लिमांचे प्रश्न आम्ही मांडणार आहोत. मुस्लिमांचे प्रश्न आम्ही मांडणार आहोत. त्यामुळं मुस्लिम, सर्व मुस्लिम हा मोठ्या संख्येनं आमच्या पाठीमागे आहे. भारतीय जनता पार्टी दावा करते मुस्लिम समाज आम्हाला मतदान करणार. मुस्लिम समाज हा कधीच त्याला करणार नाही, कारण की त्यानं मुस्लिम समाजाला वेळोवेळी मुस्लिम समाज असो का इतर समाजाला डावललेलं आहे. असं करू नये, त्यासाठी ते आम्हाला आज मत करणार आहेत. आपलं नाव आणि निशाणी? माझं नाव राहुल भाऊराव जाधव. मी कचनेर गणातून 108 याच्यातून उभा आहे, पंचायत समिती गणातून. तरी पण माझं चिन्ह हे गॅस सिलेंडर आहे. आम्ही युतीमध्ये मशाल आहे आणि आम्ही गॅस सिलेंडर, आम्ही दोघंही
आम्ही दोघंही एकत्र मिळून मित्र पक्षामध्ये काम करतो. धन्यवाद.